नक्कीच लोणी काळभोरमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे, त्याच्यामुळे स्थानिकांना अश्रू अनावर झालेत। धन्यवाद अजिंक्य, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पुढच्या बातमीकडे वळूयात। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या घरावर पोलिसांनी नोटीस लावलेली आहे। पोलिसांना सहकार्य केलं नसल्याप्रकरणी पोलिसांनी ही नोटीस लावलेली आहे। खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस ही फाडण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांच्या अंगावर कुत्रे देखील सोडल्याची माहिती मिळते। सहकार्य न केल्यास ताब्यात घेण्याची पोलिसांची नोटीस आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। योगेश, वादग्रस्त बडतर्फ पूजा खेडकर ज्या IAS अधिकारी होत्या, त्यांच्या घरावरती पुण्यातलं हे बानेर इथलं निवासस्थान आहे। या ठिकाणी नोटीस ही मुंबई पोलिसांनी बजावली होती। यामागचं कारण आहे की नवी मुंबई जवळच्या रबाळे या ठिकाणी जो अपघात झाला होता, या अपघातामध्ये पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांची ती गाडी होती आणि या अपघातानंतर या गाडीचा जो काही चालक होता त्याचं अपहरण खेडकर कुटुंबियांनी करून या ठिकाणी त्याला आणलं होतं असा आरोप पोलिसांकडून केला जातोय। आणि ज्यावेळी या जे काही अपहरण करून आणलेल्या चालकाला घेण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते, त्यावेळी या खेडकर कुटुंबियांनी कुठलंही सहकार्य केलेलं नाहीये। शिवाय यांच्यावरती त्या सगळे पोलीस होते त्यांच्यावर कुत्रे सोडण्यात आले असा आरोप देखील पोलिसांकडून करण्यात आला होता आणि त्यामुळे या ठिकाणी ही नोटीस बजावण्यात आली होती। मात्र खेडकर कुटुंबियांनी ही नोटीस देखील फाडून टाकलेली आहे आणि या प्रकरणी आता पुण्यातल्याच चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर, ज्या पूजा खेडकर यांच्या आई आहेत, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि पोलिसांचं जे म्हणणं आहे, तपास कार्यात सहकार्य केलं जात नाहीये, त्यामुळेच हा गुन्हा दाखल केल्याचं नवी मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। आणि यामुळे पुन्हा एकदा पूजा खेडकर आणि संपूर्ण खेडकर कुटुंबीय अडचणीत आल्याचं बोललं जात आहे। कारण यापूर्वी देखील पूजा खेडकर यांच्या ज्या पद्धतीने